जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार सोबत काम करायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय। मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे, ज्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकताय। जानेवारी 2025 पासून या इंटर्नशिप सुरू होत आहे। खासियत याची अशी आहे की WBL इंटर्नशिप असणार आहे, म्हणजे वर्क बेस्ड लर्निंग प्रोग्राम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे, सोबत काम करायला मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे 10,000 रुपये प्रति महिना। जसं की महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना आणली होती, त्याच प्रकारची ही इंटर्नशिप स्कीम आहे केंद्र सरकारतर्फे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर जागा असणार आहे। जसं की तुम्ही बघू शकताय, टॉपच्या कंपन्या सीडॅक झालं, सिमेंट झालं, यामध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे, एक्सपिरियन्स लेटर मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे, सोबत तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। ओके, कोणातर्फे आहे तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे आहे। WBL म्हणजे वर्क बेस्ड लर्निंग प्रोग्राम, ज्यामध्ये आपल्याला पैसे सुद्धा मिळणार आहे। ओके, मग याबद्दल सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल, कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी आहे, कुठल्या कुठल्या कंपनी आहे आणि कुठल्या कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला काम करायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या जागा असणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, WBL अपॉर्च्युनिटी या वेबसाईटवर आपण आलो। इथून आपलं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या बघा मुंबई झालं, पुणे झालं, अशा अनेक ठिकाणी जागा आहे। कुठे 8 वॅकन्सी आहे, कुठे 12 वॅकन्सी आहे, कुठे 16 वॅकन्सी आहे। मग इथे अप्लाय कसं करायचं, त्यानंतर अप्लाय करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। अप्लाय करणं थोडं अवघड आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला समजणार आहे। सगळी माहिती समजून सांगतोय त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की बघा तुम्हाला घर बसल्या जॉब पाहिजे आहे तर त्याच्या अपॉर्च्युनिटीज, लाडकी बहीण योजनेचे अपडेट झाले, रिलायन्स कंपनीत जॉब पाहिजे आहे, ट्रेडिंग तुम्हाला शिकायची आहे तर स्कॅल्पिंग एक प्रकार आहे ते पण तुम्हाला समजून सांगितलं आहे। गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या इंटर्नशिप आहे त्याची माहिती दिली आहे, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कॉलेज पास आउट आहात, एक चांगलं करिअर करायचं आहे, त्यासाठी अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, सोबत शिकता शिकता ट्रेनिंग घेता घेता पैसे पाहिजे आहे, तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स तर्फे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आली आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय 200+ लाईव्ह प्रोजेक्ट्स असणार आहे। आतापर्यंत 50,000 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलंय आणि महाराष्ट्रामध्ये खूप कमी अप्लाय झालाय, कारण की मराठीमध्ये अजूनपर्यंत कोणीच व्हिडिओ टाकला नाहीये। आपण आयकॉनिक मराठी चॅनल सगळ्यात पहिले अपडेट तुमच्यासाठी आणतोय, त्यामुळे तुम्हाला सांगतोय की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा। उशिरा व्हिडिओ बघा, लोक अप्लाय करून टाकतात आणि संधी तुमच्या हातातून निघून जाते। आतापर्यंत किती सेंटर्स आहेत तर 81 सेंटर्स आहे आणि 52 सिटीमध्ये वेगवेगळ्या ह्या ज्या कंपन्या आहे यांच्यातर्फे हे जॉब असणार आहे। ओके, आता महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सांगतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इथून आपण स्टेटमध्ये जायचं। स्टेटमध्ये तुम्हाला इथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचं। इथे बघा मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आणि सर्च म्हणतो। सर्च केल्यानंतर इथे बघा भरपूर साऱ्या वॅकन्सीज माझ्यासमोर आलेल्या आहे, तुम्ही नेक्स्ट पेज पण करू शकताय। आता पहिली जी वॅकन्सी आहे ती तुम्ही इथे बघू शकताय, समीर मुंबई, जी की कशा अंतर्गत काम करते, जसं इलेक्ट्रॉनिक्स झालं, त्यानंतर इथे बघा RF मायक्रोवेव्ह सिस्टीम आहे, या रिलेटेड काम करते। 16 वॅकन्सी आहे या ठिकाणी। जानेवारी 2025 ते जून 6 महिन्यासाठी ही इंटर्नशिप असणार आहे आणि इथे बघा दिले 6 महिन्याचं ड्युरेशन आहे। डिसेंबर 29 पर्यंत अप्लाय करू शकतोय, लगेच दुसऱ्या दिवशी तुमचं सिलेक्शन होईल आणि 1 जानेवारी पासून तुम्ही काय करणार आहात, जॉईन करणार आहात। म्हणजे एकदम फास्ट इथे प्रोसेस असणार आहे। गव्हर्नमेंट टाईप असल्यामुळे तुम्हाला इथे चांगली संधी आहे। ओके, मग आता या ज्या 16 जागा आहे त्यामध्ये SC साठी 3 आहे, ST साठी 9 आहे आणि EWS कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 4 जागा आहे। ओके, मग यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट पास आहात, इंजिनिअरिंग झालेलं आहे। मग इथे बघा तुम्हाला प्रत्येक जी वॅकन्सी आहे, समजा ही वॅकन्सी आहे, मग यासाठी काय एलिजिबिलिटी पाहिजे ते तुम्हाला इथे मोरवर क्लिक करून दिसून जाणार आहे। कंपनीबद्दल माहिती पाहिजे तर कंपनीबद्दल पण माहिती मिळून जाणार आहे। ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये पण आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स यासाठी असणार आहे। मग इथे बघा दिलं आहे व्ह्यू मोर, यावर क्लिक करायचं आहे, मग सगळी माहिती तुमच्या समोर येणार आहे। आता इथे 12 जागा आहे, ज्यामध्ये SC ST साठी 3 जागा आहे, वुमन तुम्ही असाल किंवा EWS मधून असाल तर 9 जागा आहे।
वुमनसाठी सुद्धा इथे राखीव जागा आहे, कॅटेगरीतनं असाल तरी तुमच्यासाठी राखीव जागा आहे. ओके, मग यासाठी शिक्षण काय पाहिजे, BE BTech पाहिजे, एनी डिसिप्लिन, MSc झालेलं आहे एनी डिसिप्लिन, किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन MCA झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात जी कंपनी आहे तिथे ज्या प्रकारचं काम चालतं त्या प्रकारची इथे वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पुण्यामध्ये जॉब बघताय, इंटर्नशिप बघताय, तर CMET पुणे यामध्ये पण इथे बघा जॉब वॅकन्सी असणार आहे. 10,000 स्टायपेंड सगळ्यांसाठी फिक्स आहे. 8 जागा आहे. मग जस्ट व्ह्यू मोरवर क्लिक करायचं आहे. सगळी माहिती आली आहे. कंपनीचे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत तर इथे बघू शकता, बॅटरी रिलेटेड चालू आहे, इलेक्ट्रॉनिक्स पॅकिंग रिलेटेड चालू आहे. म्हणजे आता तुम्ही बघा जे इलेक्ट्रिकल गाड्या येत आहेत त्या रिलेटेड प्रोजेक्ट चालू आहे. आणि जर तुमच्याकडे हा कामाचा अनुभव आला तर खूप साऱ्या कंपन्या ज्या इलेक्ट्रिकल बाईक बनवताय, कार बनवताय, तिथे तुम्हाला कामाला लागायची संधी आहे. कारण की तुम्हाला इथे एक्सपिरियन्स मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की केलं पाहिजे. ओके, मग यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे ते दिलंय. तेव्हा BE BTech, त्याच्यानंतर MSc MCA झालेलं आहे, किंवा तुम्ही 6 महिन्यासाठी अवेलेबल आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. सर्टिफिकेट मिळणार आहे. स्टेट लेवल, नॅशनल लेवलचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे, एक्सपिरियन्स मिळणार आहे. मी तर म्हणेल तुम्हाला इथे पैसे जरी नसते ना तरी मी तुम्हाला सांगितलं असेल की बाबांनो अप्लाय करा. कारण की आज ना उद्या तर तुम्ही पैसे कमवणारच आहात, पण 6 महिने तुमच्या लाईफचे देऊन जर तुम्हाला एवढा चांगला एक्सपिरियन्स मिळतोय आणि टॉप कंपन्या, जर तुम्हाला कळत नसेल तर या कंपन्या गुगलवर सर्च करा. सिमेंट झालं किंवा ही बघा ही कंपनी आहे, गुगलवर सर्च करा आणि समजून घ्या की ते टॉप लेवलच्या कंपन्या आहेत या. ओके, त्यानंतर पुढच्या कंपनीत तुम्हाला अप्लाय करायचे तर पुन्हा CMET पुणेच आहे. इथे 10 वॅकन्सी आहे. व्ह्यू मोरवर क्लिक करा, सगळ्या वॅकन्सी बघून घ्या. जिथे बघू शकता SC ST साठी 5 आणि 3 8 आहे, 2 महिलांसाठी. ओके, मग यासाठी शिक्षण काय पाहिजे ते पण दिलंय. त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे त्याबद्दल पण बघू शकताय. कुठे बघा 21 डिसेंबरपर्यंत अप्लाय करू शकताय. कुठे इथे बघा 21 डिसेंबर आहे, कुठे तुम्ही ते बघू शकताय 21 डिसेंबर आहे, कुठे तुम्ही बघू शकताय 29 डिसेंबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर तुम्हाला जायचं असेल तर इथे नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट पेज आपल्यासमोर आलेलं आहे. मग इथे बघू शकताय 21 डिसेंबरपर्यंत अप्लाय करू शकतोय. सगळी माहिती पुन्हा आपल्यासमोर आलेली आहे आणि आपण अप्लाय करू शकतोय. गव्हर्नमेंट न्यूजमध्ये पण हे अपडेट आलं होतं, जसं की तुम्ही बघू शकताय. स्टायपेंड बेस्ड इंटर्नशिप बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वर्क बेस्ड लर्निंग प्रोग्राम आहे, ज्यामध्ये इथे बघा एवढ्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला पॅन इंडिया काम करायला मिळणार आहे. आता समजा दुसऱ्या स्टेटमध्ये अप्लाय करायचं तर इथून तुम्ही स्टेट सिलेक्ट करून सुद्धा अप्लाय करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा अप्लाय केल्यानंतर 2 पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकताय. कुठल्या 2 पद्धती आहे तर AICT जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तिथूनही वर्क बेस्ड लर्निंग प्रोग्राम आहे, या दोघां थ्रू तुम्ही अप्लाय करू शकताय. आता AICT थ्रू करायचं आहे तर मी यावर क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर बघा अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद, नॅशनल इंटर्नशिप पोर्टल, शिक्षा मंत्रालय यांच्या वेबसाईटवर आपण आलो आहे. इथे पुन्हा सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. 12 जागा आहे ते दिसून जाईल. मग तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे, मेल आहात फिमेल आहात. समजा तुम्ही फिमेल आहात, फिमेल सिलेक्ट केलं. त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे तुमची ती सिलेक्ट करायचं आहे. क्वालिफिकेशन यापैकी काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे काय करणार आहात, अप्लाय करणार आहात. अप्लाय करण्यासाठी जस्ट तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणार आहात. आता दुसरी पद्धत सांगतो, वर्क बेस्ड लर्निंग प्रोग्राम. तर यावर क्लिक करायचं आहे. यांची वेबसाईट ओपन झाली. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, आडनाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, कॅटेगरी तुमची कोणती आहे, SC ST EWS वुमन एवढ्यांसाठीच आहे, ओपनसाठी नाही आहे. ओपनमधून तुम्ही असाल तर EWS मधून तुम्ही अप्लाय करू शकता जर का तुमची आर्थिक परिस्थिती कमी आहे. मेल आहात फिमेल आहात यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आहे. सिटी तुमची कोणती आहे टाकू शकताय, कुठल्याही सिटीतनं असेल तरी चालणार आहे. तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. त्यानंतर एज्युकेशन तुमचं काय झालंय इथून सिलेक्ट करा. त्यानंतर कुठल्या स्ट्रीम मधून आहे ते करा. पासआउट झालेला आहात, परफ्यूम करतात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर अप्लाय म्हणायचं आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही लिहून ठेवा. त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला लगेच मेल येऊन जाईल. तुम्ही हा जो मोबाईल नंबर द्याल त्यावर आणि ईमेल ॲड्रेस द्याल त्यावर सिलेक्शन होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकताय ते लोकेशनवर. जसं की भरपूर सारे लोकेशन आहे. जसं मी तुम्हाला बोललो तुम्हाला महाराष्ट्रात अप्लाय करायचं तरी तुम्हाला या कंपनीचं लोकेशन दिसून जाईल. त्या लोकेशनवर तुम्हाला जाऊन काम करायचं आहे. 6 महिन्यासाठी 10,000 रुपये मिळणार, म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्हाला इथे शिकायला मिळणार, सर्टिफिकेट मिळणार, जे की गरजेचं आहे. भरपूर सारे व्हिडिओज बनवतोय त्यामुळे सांगतोय लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.